श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कशा आहात मैत्रिणींनो? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आज आहे गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्ष. तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तुमच्या सर्वांना आरोग्य, त्याचप्रमाणे समृद्धी, ऐश्वर्य, आपल्या सगळ्यांच्याच मुलाबाळांचं चांगलं होऊ दे, प्रगती होऊ दे आणि प्रत्येकाच्या मनातील प्रत्येक चांगली इच्छा पूर्ण होऊ दे. ज्यांना वाईट बुद्धी आहे त्यांना देव सुबुद्धी देऊ दे आणि ज्यांच्याकडे ज्या कोणत्या चांगल्या गोष्टींची कमतरता आहे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. कोणाला वाईट सवयी असतील तर त्या नूतन वर्षाबरोबर मागे सरू दे. कोणाच्या मनामध्ये कोणाविषयी रुसवा असेल तर तोही दूर होऊ दे. असे हे मराठी नवीन वर्ष आजच्या दिवशी आपण सर्वच साजरे करत आहोत. गुढीपाडवा, गुढी उभारून तर सगळ्यांची झाली असेल, गुढीची पूजा करून सुद्धा झाली असेल. आता गुढी उतरवल्यानंतर घरामध्ये 2-3 विशेष सेवा करायच्या आहेत, त्या तुम्हाला मी आज सांगणार आहे. आजपासून चैत्र नवरात्री चालू होत आहे आणि चैत्र नवरात्रीला रोज संध्याकाळी एक स्तोत्र म्हटल्यामुळे काय फायदे होतात, काय करायचे, आजपासून कोणत्या सेवा करायच्या, आपल्याकडे नवरात्र बसले असो किंवा नसो, या सेवा अगदी आवर्जून आपल्याला करायच्या आहेत. कोणत्या त्या लगेचच बघूया. चैत्र नवरात्रीमध्ये माता अन्नपूर्णेची सेवा केली जाते. म्हणजे अन्नपूर्णाचे सुद्धा घरामध्ये चैत्रात ती बसवली जाते. पानावर, आंब्याच्या पानावर किंवा तांदळात, अशा विविध पद्धती आहेत. अशा पद्धतीने आपण 9 दिवस अन्नपूर्णा मातेची चैत्र नवरात्रीमध्ये सेवा करत असतो. रामाचे मंदिर असेल तर रामाच्या मंदिरामध्ये सुद्धा चैत्र नवरात्री अतिशय उत्साहाने साजरी केली जाते. आपण घरातल्या घरात काय सेवा करू शकतो हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आज गुढी उतरवल्यानंतर संध्याकाळी, आता गुढी उतरवताना काय काय करायचे तर काहीच नाही, नमस्कार करायचा, पुन्हा एकदा साखरेचा नैवेद्य दाखवायचा, दिवा लावायचा, उदबत्ती लावायची आणि सगळ्यांनी मिळून नमस्कार करून गुढी उतरवायची. गुढी उतरवल्यानंतर आपल्याला कडुलिंबाची जी पाने आहेत त्यातली 2-3 तरी पाने जी घ्यायची, म्हणजे किती घ्यायची आणि काय करायचं ते तुम्हाला सांगते मी. गुढीपाडव्यातली जी पानं आहेत कडुलिंबाची, ती काही पाने धान्यामध्ये टाकावीत. त्याला कीडही लागत नाही आणि घरामध्ये आपल्या धान्य कधी कमी पडत नाही. अजून 2 गुढीपाडव्याला त्यातली कडुलिंबाची पाने आजची जी आहेत ती घ्यावीत आणि तिजोरीमध्ये ठेवावीत. ही पाने तिजोरीमध्ये ठेवल्याने धनधान्याची कमतरता भासत नाही. आता गुढीपाडव्याची पोटली तर तुम्हाला मी सांगितलेलीच आहे, ती सुद्धा आज तुम्हाला ठेवायची आहे. अजून 2 कडुलिंबाची पाने घ्यावीत आणि ती मुलांच्या कुठल्याही एखाद्या पुस्तकामध्ये ठेवावीत. मुलांना अभ्यासामध्ये सुद्धा यश प्राप्त होते. 2 पाने आपल्याला आपल्या बेडच्या गादीच्या खाली एखाद्या कपड्यामध्ये घालून किंवा जास्त पानं सुद्धा ठेवली तरी आपले आरोग्य चांगले राहते. त्याच पद्धतीने उरलेली जी गुढीची पाने आहेत ती वाळवून आपल्याला एका बरणीमध्ये ठेवायची आहेत. कुठेही तुम्ही महत्वाच्या कामाला जाल तर ही पाने सोबत घेऊन जावा. एक पान खाऊन गेलात तरीही चालेल, तुमचं प्रत्येक महत्वाचं काम पूर्ण होईल. संध्याकाळी गुढी उतरवून झाल्यानंतर देवासमोर बसावे, देवाला दिवा लावावा, तुळशीच्या इथे एक दिवा लावावा. गुरुवार आहे, आज संपूर्ण स्वामी सारामृत पठण करावे आणि त्यानंतर रामरक्षा स्तोत्र म्हणावे. रामरक्षा स्तोत्र म्हणून झाल्यानंतर, श्री रामरक्षा स्तोत्र म्हणून झाल्यानंतर हनुमान चालीसा सुद्धा अवश्य पठण करावी. जशी हनुमंताची कोणतीही सेवा करण्याच्या आधी रामाचे नाव घ्यावे, तशीच रामाची सेवा झाल्यावर सुद्धा हनुमानाला कधी विसरू नये. म्हणून रामरक्षा स्तोत्र आजपासून 9 दिवस ओळीने एकदा म्हणायचेच आहे आणि एकदा हनुमान चालीसा. जो कोणीही सेवा करेल त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची काळजी, संकट, भीती
हे तुम्हाला राहणार नाही. रामरक्षा स्तोत्रामुळे घरामध्ये बरकत येते, सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते, सगळ्यांची बुद्धी सुधारते, वाणी सुधारते आणि आपल्या घराला एक संरक्षण कवच तयार होते. रामरक्षा म्हणताना दररोज एक तुपाचा दिवा, 2 किंवा 3 उदबत्त्या लावत नसाल तर धूप लावावा आणि त्यानंतर त्याची जी विभूती असते ती आपल्या प्रत्येकाला लावून थोडीशी घराबाहेर फुंकावी. असं जर तुम्ही आजपासून दररोज संपूर्ण वर्ष कराल, एक पिरियड सुतक गावाला गेलात हे दिवस सोडून, तर तुम्ही स्वतः मला फरक सांगाल. तर आजपासून 1 वर्ष ही सेवा म्हणजे रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसा ही सेवा करायला चुकवू नका. एवढेच मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचे होते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओतून इथंच निरोप घेते. श्री स्वामी समर्थ.